आपण आज विदर्भातली खूपच फेमस डिश म्हणजे कढी गोडे बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला ही चण्याची डाळ भिजवलेली 2 तास मी भिजवून घेतली होती। त्यानंतर मीठ, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची लागणार आहे। हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे गोडे बनवणार आहे। चण्याच्या डाळीचं वाटण आपलं रेडी आहे। त्यामध्ये थोडं मीठ घालून याचे गोळे बनवूया आपण। हे बघा, अशा प्रकारचे गोळे मी बनवून घेतलेले आहे। आपण आता कढीची तयारी करूया। कढी बनवण्यासाठी मी इथे ताक घेतलेलं आहे। ते थोडं आंबटच पाहिजे आहे कढीसाठी। त्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूया, थोडी हळद आणि मीठ घालून हे सर्व मिक्स करूया। कढीचं मिश्रणही रेडी आहे, गोळेही रेडी आहे। आता आपण कढी गोळे बनवूया। कढईमध्ये आपण तेल घालूया, मोहरी घालू, 2 सुक्या लाल मिरच्या, लसूण, अद्रक, हिरवी मिरची पेस्ट आणि खूप सारा कढीपत्ता घालू। आता हे ताक आणि डाळीच्या पिठाचे मिश्रण आपण यामध्ये घालूया। अजून थोडं पाणी आपल्याला लागणार आहे, थोडं मीठ अजून घालू। कढीला सतत हलवत राहायचं आहे, उकळी येईपर्यंत, नाहीतर कढी फुटू शकते। कढी ही आपली एवढी शिजलेली पाहिजे। यामध्ये आपण एक एक हा गोळा सोडूया। कढी छान शिजलेली असली की आपला गोळा अजिबात सुटणार नाही। आपण यामध्ये गोळे सोडलेले आहे। आता थोड्या वेळ आपण चमचा यामध्ये फिरवायचा नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता, आपले जे गोळे घातलेले होते ते असे वर तरंगत आहे, म्हणजे आपली कढी शिजलेली आहे। आपले कढी गोळे रेडी आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।